आणि हनुमान 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ते दिलेलं आहे, पोहोचलेलं आहे. धन्यवाद सुधीरजी. आपण व्यासपीठावर या. मी सन्माननीय शरदजी शिलासाहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. खूपच सुंदर खेळ आज सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि 500 रुपये जे हनुमान आपणास ऑनलाईन करणार आहेत संदेशजी वखारे आमचे 40+ संघटनेचे ऑफिशियल कॉमेंट्रेटर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत अमोल. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू वाईड बॉल. इथे मात्र हा चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये खेळतायत अतुल भोईर आहेत तिकडे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, पण 2 धावा रोखू शकत नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? बॅकअप येतोय शरद हलकेंचा, तोपर्यंत 2 धावाच समाधान मानावं लागेल. अजून एक धाव मिळेल. या 3 धावेने धावसंख्या 5 वर पोहोचते. पुढील चेंडू इथे मात्र कट करायचा प्रयत्न होता. एष्टी रक्षक चुकतोय. पंच विचारा करतायत अवांतर चेंडू अवांतर धाव म्हणजे पंजा मिळतोय. गुरुनाथला तर चेंडू मिळालाच नाही. मध्ये राहुल होते. गुरुनाथ जसा पडला तर राहुल याने सुद्धा पडून घेतलं. म्हणजे तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो. धावांचा डोंगर पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 वर पोहोचते. पहिले षटक मार्गस्थ अमोल दलवींच. इथे मात्र अजून एक चौकार, नशिबाचा चौकार. बॅटची कडा लागली होती. धावसंख्या 14 वर पोहोचते. पहिले षटक मार्गस्थ. शो मॅच यापुढील होणारा सामना आहे वेताल कोपर आणि शिवनेरी आमने. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण आमच्या टॉक्स बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू, स्विंग अँड मिस. चांगले गोलंदाज आहेत अमोल. मात्र इथे आजच्या दिवसामध्ये कुठेतरी मागणे ठरले तसे म्हणायला हरकत नाही. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पहिले षटक मार्गस्थ. 2 षटकांचा सामना असणार आहे हा शो मॅच. इथे मात्र अजून एक तेज तरार चेंडू. चांगले यष्टीरक्षक भगवान भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. निर्धाव चेंडू. 2 बॅक टू बॅक निर्धाव आपल्याला पाहायला मिळालेत अमोल दलवी यांच्या गोलंदाजीने. चांगली गोलंदाज आहेत. आपल्या कासने गावाच्या माध्यमातून अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट, सिटी क्रिकेट खेळलेत अमोल. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक गुरुनाथ पोहोचतील का? नाही. 2 धावा सहज. पूर्ण धावसंख्या 16 वर पोहोचते. पहिलं षटक समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या बिनबाद 16. शिवनेरी आमने संघाचा कर्णधार चला आणि वेताळ कोपर संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. आमने संघाचा कर्णधार कृपया करून चला. गोलंदाज राहुल येत आहेत. या मैदानाचा सर्वात जास्त अनुभव जर कोणाला असेल आणि संकेत पाटील चेंडूच्या मागे काय क्षेत्ररक्षण केलंय. रबाडा
आमचे मित्र आहेत आणि क्रिकेटसाठी वेळ काढत असतात, खूप बिझी असतात, बॅनर्स बनवत असते SP क्रिएशनच्या माध्यमातून. संकेत पाटील, चांगलं कार्य आहे त्यांचं. इथे मात्र हा चेंडू कट केलाय, लाईट कट चेंडू जातो डीप पॉइंटच्या रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. शिवनेरी आमने संघाचा कर्णधार, चला लवकरात लवकर चला. खूपच चांगली फटकेबाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली होती. धावसंख्या 21 वर पोहोचते. पुढील चेंडू राहुल यांचा, थोडासा फ्लायटेड चेंडू होता, गती कमी दिली होती. 1 धाव पूर्ण. अमोल जरा दडपणामध्ये क्षेत्ररक्षण करतायत, ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली आहे त्यानंतर थोडे दडपणामध्ये आलेत अमोल. एकीने दुहेरीवर भर. इथे मात्र जुनेट फ्लाइट डिलिव्हरी, कोंबडा बॉल आणि फलंदाज बाद. छोटे प्रेक्षक बघा आनंद घेत आहेत, भोपू वाजवत आहेत, बांजो वाजवत आहेत. राहुलचे खास पाठीराखे आहेत. काही क्षणानंतर आपण ते कॅप्चर करायचं आहे. जे छोटे प्रेक्षक बांजो घेऊन आलेले आहेत. धावसंख्या झालेली ती 22. नाणेफेकीसाठी आमने संघाचा कर्णधार संतोष जोशी सर येत आहेत. वेलकम लेजंड क्रिकेट ऑफ भिवंडी तालुका संतोष जोशी सर. इथे मात्र हा चेंडू आणि एसट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. अजून एक गडी बाद होतोय. वेलकम संतोष जोशी सर, शिवनेरी आमने संघाचे कर्णधार. तसं आपल्या तालुका क्रिकेटमधील एक सिनियर खेळाडू आहेत. अनेक वर्ष सिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. उत्कृष्ट ऑलराऊंडर या भूमिकेने त्यांनी सन्माननीय पुंडलिक दळवी साहेबांचं शुभ आगमन झालं. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पुंडलिकजी दळवी साहेब वेलकम. आणि इथे मात्र राहुल काय गोलंदाजी करतायत, फलंदाज अजून बाद. ओव्हर हॅट्रिक झाली आहे, मात्र 2 षटकं समाप्त झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 22. 23 धावांचं आव्हान. नाणेफेकीसाठी मी वेताळ कोपर संघाच्या कर्णधाराला आणि शिवनेरी आमने संघाच्या कर्णधाराला विनंती करेल. त्याचबरोबर आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय पुंडलिकजी दळवी काकांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची. गौरवजी वेलकम. वेताल कोपर संघाचे कर्णधार आहेत सन्माननीय आमचे दळवी काका. नाणेफेकी करतील. नाण्याच्या एका बाजूला अमर स्पोर्ट कासने आणि त्याचा लोगो आणि एका बाजूला ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजन करण्यात आलेलं आहे ते स्वर्गीय महादेव दळवी यांची प्रतिमा आहे. मी मान्यवरांना विनंती करेल आपण नाणेफेकी करायची. अमर कासने म्हणणं आहे आणि अमर कासनेच आलेला आहे. नाणेफेकी जिंकले वेताल कोपर संघाच्या कर्णधाराने. मी मान्यवरांना विनंती केली दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा देऊन पुन्हा आपण अस्वस्थ व्हायचंय. नाणेफेकी जिंकले वेताल गोपाल, आपला निर्णय का असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारताना शिवनेरी आमने संघाकडे एक धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे. विस्फोटक फलंदाजी आहे आपण नेहमीच आपल्या विभागामध्ये पाहत असतो. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 35 ते 40च्या मध्ये.
निश्चितच या संपूर्ण आयोजनाबद्दल दोन शब्द. खूपच चांगलं आयोजन. भगवान भोयर यांची अथक मेहनत आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मेहनत इथे रंग दाखवत आहे. धन्यवाद. हे होते वेताळ कोपर संघाचे कर्णधार. नाणेफेकी जिंकली असेल तर जोशी सर आपला निर्णय काय असता? नक्कीच फलंदाजी घेतली असते. आता सुद्धा फलंदाजीच करायची, कारण तर स्ट्रॉंग झोनवर नेहमी क्रिकेटमध्ये काम केलं जातं. म्हणून शिवनेरी आमने संघाचा जो स्ट्रॉंग झोन आहे ती फलंदाजी आहे. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल वेताळ कोपरच्या अगेन्स्ट? वेताळ कोपर बरोबर आम्ही एक सामने खेळलो, पण त्या दोन्ही सामन्यात या संघाने आम्हाला पराभूत केलेला आहे. खूप चांगला संघ आहे आणि त्याच्यामुळं 40+ धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. निश्चितच या संपूर्ण नियोजनाबद्दल जोशी सर काय सांगाल? नक्कीच अतिशय सुंदर दिव्य भव्य असं आयोजन आहे. कारण मी जवळजवळ 5 वर्षापासून बघतोय की हे ग्राउंड बनवण्यात भगवान भोईर असतील, त्याच्यानंतर नाना भोईर आणि संपूर्ण टीम कासनेगावचे संपूर्ण जी तरुण मंडळी आहे, ग्रामस्थ आहे, यांचा प्रचंड असं सहयोग आहे आणि त्यांच्या या सहयोगातून मार्गदर्शनातून एक सुंदर ग्राउंड आपल्याला इथे पाहायला मिळते. निश्चितच होते सन्माननीय संतोष जोशी सर, एक भिवंडी तालुक्यातील लेजंडरी क्रिकेट. अनेक वर्ष ज्यांनी सिटी क्रिकेट पाहिलं, खेळलेत आणि आपण अनुभवले त्यांना. तर आपण आता पुन्हा समालोचन कक्षाकडे जातोय. नाणेफेकी जिंकले वेताळ कोपर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय शिवनेरी आमने संघाला. ओरडो कॉमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू शरद हलके खेळतायत. कई पे निघाय कई पे निशाणा. निर्धाव चेंडूची सांगता. अमर कास्ते संघाचे विस्फोटक फलंदाज आहेत. महेश भोला वेलकम. किरणजी वेलकम. अविनाशजी वेलकम. तेवीस धावांचं दडपण मला वाटतं घेतलंय शरद हलकेंनी, कारण ज्याप्रमाणे दोन्ही चेंडू खेळलेत आपल्या होम ग्राउंडवर घेतात. पण चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून पोलीस विभागाकडनं. जर हा सामना पोलीस विभाग जिंकले तर उद्या सुद्धा एक शो मॅच आहे वासिन चॅलेंजर्सच्या अगेन्स्ट. हा चौकार. तर पोलीस म्हटलं तर फिटनेस पाहिजे आणि फिटनेस म्हटलं तर क्रिकेट पाहिजे. हे चांगलं अनुभवले आणि हे हेरले पोलीस विभागाच्या कर्णधारांनी. आणि उद्या सुद्धा जर आपण हा सामना जिंकला तरच शो मॅच होईल वासिन चॅलेंजर्सच्या विरोधात. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज शरदसाठी. इथे मात्र पुन्हा कई पे निघाय कई पे निशाणा. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज. धावसंख्या 4 वर स्थिरावले. 23 धावांचं आव्हान आहे. म्हणून इतकं मोठं आव्हान म्हणता येणार नाही. शरद पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र बॅटच्या बटणामध्ये घेण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला फटका. एकच धावीवर समाधान आणि भगवान येते. आता स्ट्राईकवर धावसंख्या 5 वर पोहोचते. पोलीस विभागाने जर हा संघ जिंकला तर उद्या अजून एक शो मॅच वासिन चॅलेंजर्सच्या विरोधात आपल्याला खेळायला मिळेल. इथे मात्र हा चेंडू पुन्हा कई पे निघाय कई पे निशाणा. निर्धाव चेंडू. पहिले षटक समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 5 पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 6-18 3 षटकार खेचावे लागतील, मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. वेताळ कोपर आपण तयार राहायचंय. प्रवीणजी वेलकम. इथे मात्र हा चेंडू खाली राहतो. शरदेच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडू. 5-18 इक्वेशन. 5 चेंडू 18 धावा. इथे मात्र अजून एक निर्धाव पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतो. जवळजवळ उद्याचा वासिन चॅलेंजरच्या विरुद्धचा सामना होईलच अशी कर्णधार अपेक्षा बाळगतील मला वाटतंय. कर्णधारांनी आधीच जाहीर केलं होतं जर का हा सामना जिंकलो तरच. आणि हा चौकार. लेझी क्रिकेट पाहायला मिळालंय. नशिबाचा चौकार आहे. धावसंख्या आता पोचते ती 9 या आकड्यामध्ये.
अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. शरदच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आलेत. इथे मात्र अजून एक अकोट टप्प्याचा चेंडू खेळून काढतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव. आता भगवान येत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि एष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय भगवान भोईर यांचा. 1 चेंडू आता शिल्लक आहे. चला चला अमोल, जरा घाई करा, धावत या, जरा वॉर्मअप करा अमोलजी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जवळजवळ हा सामना पोलीस कर्मचारी हे विजयीच्या उंबरठ्यावर आहेत. इथे मात्र अमोलसाठी हा चेंडू होता. एका टप्प्याच्या साहाय्याने जाईल का, नाही. आणि आज सामना विजय झालाय पोलीस विभाग, पोलीस कर्मचारी विभाग. आणि अभिनंदन अभिनंदन पोलीस कर्मचारी हाडलं कासने विभाग. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे रोहित. मॅन ऑफ द मॅच पोलीस विभाग, जर्सीवर नाव आहे रोहित, जर्सी नंबर 45. आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. खूपच चांगली फटकेबाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. आमचे छोटे प्रेक्षक आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतात. पहा, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. घरी त्रास देत असेल खूप जास्त, कारण एवढ्या सकाळीच जर इकडे मैदानावर उपस्थित आहेत, हरकत नाही. पण क्रिकेटचं वेळ आहे ना, हे लहानपणीपासून जर असेल तर मुलं पुढे जाऊ शकतात क्रिकेटमध्ये. नाव सुद्धा पहा त्याचं काय, छोट्या प्रेक्षकाचं विराट. म्हणजे विराट कोहलीचे निस्सीम चाहते असतील त्याचे वडील, म्हणूनच मुलाचं नाव विराट ठेवलंय. आणि विराट कोहली सारखं बनवायचा प्रयत्न सुद्धा असेल भविष्यात त्यांचा. सन्माननीय रोहित, आपण पुढे यायचंय. मी आदरणीय दलवी काकांना विनंती करेल. रुपेशजी, मॅन ऑफ द मॅच मेजर रुपेश आहेत. मी जयरामजी दलवी काकांना विनंती करेल, आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. दिले नाही तर ठीक आहे. नाही, रुपेशजी, खूपच चांगली फटकेबाजी आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. आणि ट्रॉफी देऊन त्यांना सत्कार करण्यात येतोय. खरं तर कधीतरी क्रिकेट, उद्या वासित चॅलेंजर्सच्या विरोधात अजून एक सराव सामना होईल रुपेशजी आणि संपूर्ण पोलीस विभागाचा.